लहानपणीपासून ऐकत आलेलो आहोत की ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी असू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी असू दे. तर ह्या गाण्यामध्ये ऐरण हा जो शब्द वापरलेला आहे, तर ऐरण म्हणजे एक साधन आहे, एक साहित्य आहे की ज्याचा वापर बेस किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणू शकतो आपण ज्याच्या स्वरूपामध्ये केलेला आहे. लोखंडी शस्त्र तयार करताना एक ज्यावेळेस छन्नी आणि हातोडीचा वापर केला जातो आणि घाव घालण्यासाठी एक मजबूत प्लॅटफॉर्म हवा असतो, ज्याचा वापर ऐरणी म्हणून केला जातो. आणि ह्या गाण्यामध्ये त्या ऐरणीला देवाची उपमा दिली आहे की ऐरण म्हणजेच आमचा देव आहे आणि या देवाला वाहण्यासाठी प्रत्यक्ष झाडावरची फुले नाही आहेत, तर आमच्याकडे हे ठिणग्या ज्या उडत आहेत हे ठिणग्याचाच एक तुम्हाला समर्पित भावाने आम्ही हे ठिणग्याच फुलं म्हणून वाहत आहोत. आणि आभाळागत माया तुझी आम्हावरी असू दे. आभाळागत माया म्हणजे जसं देव आपल्या वरती कृपा करतो आणि आभाळासारखी माया करतो, तशाच प्रकारे ऐरणीच्या देवा तूही आमच्यावरती अशीच कृपा कर, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह, आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जे तुझ्या भरोशावर चालू तो असाच चालत राहा, अशी ऐरणीवर